खजूर आणि ड्रायफ्रूटचे हे रोल आपण साखर किंवा गूळ न वापरता आज आपण हे घरीच बनवू शकतो. रेसिपी खूप सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप नका करू. नमस्कार, मी सविता. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय खजूर आणि ड्रायफ्रूटची बर्फी. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो खजूर घेतलेले आहेत. खजूर असे घेताना घ्यायचे की ते नरम असले पाहिजे. जास्त कडक असतात ते सुद्धा घ्यायचे नाही, एकदम मऊ असे घ्यायचे, म्हणजे ते व्यवस्थित आपल्याला स्मॅश करता येतात. आता आपण हे खजूर सोलून घेऊया, म्हणजे तिच्यातल्या बिया आपण काढून घेऊ. अशा पद्धतीने मी ते 2 काढून दाखवलेले आहेत. आणि ते ड्रायफ्रूट घेतलेले आहेत. 50 ग्रॅम काजू, 50 ग्रॅम बदाम, त्यानंतर पिस्ता, मगजबी आणि भोपळ्याच्या बी. आता आपण हे ड्रायफ्रूट चिरून घेणार आहोत आणि खजूरसुद्धा सोलून घेणार आहोत. इथे सर्व खजूर सोलून घेतलेले आहेत. बघा, पूर्ण बिया याच्यातून काढलेल्या आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा इथे कट करून घेतलेले आहेत. रेसिपी खूप सोपी आहे आणि जर तुम्ही डाएट करत असाल किंवा डायबेटिक पेशंट असाल आणि तुम्हाला खजूर चालत असेल तर तुम्ही ही खजुराची बर्फी नक्की बनवून खाऊ शकता. डेली तुम्ही एक जरी खाल्लात तरीसुद्धा खूप पौष्टिक अशी ही बर्फी आहे. गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे. त्या पातेल्यामध्ये 2 चमचे मी खसखस घेतले आणि ही स्लो गॅसवरती आपण भाजून घेऊया. आता आपण ही काढून घेऊ. आता त्याच भांड्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत ते सर्व आपण भाजून घेऊया. एक 2 ते 3 मिनटामध्ये आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती परतवून घ्यायचं आहे. जास्तसुद्धा आपल्याला हे भाजायचे नाही. हाताला टच करून तुम्ही बघू शकता, ड्रायफ्रूट्स हाताला गरम लागतात. आता लगेच आपण हे काढून घेऊया. आता त्याच भांड्यामध्ये 1 चमचाभर मी तूप घालून घेतलेलं आहे. या तुपामध्ये आता आपण सोलून घेतलेले हे खजूर आहेत ते मी याच्यामध्ये घालून घेणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही जरासं ओबडधोबड बारीक केला तरी चालेल किंवा स्मॅशरने सुद्धा स्मॅश केला तरी चालेल. मिक्सरला घातल्यानंतर मिक्सरला एवढे काही ते बारीक होत नाहीत, तरी ते आता आपण चमच्याच्या सहाय्याने स्मॅश करून घेणार आहोत तुपामध्येच. स्लो गॅस केलेला आहे. स्लो गॅसवरतीच आपल्याला हे प्रक्रिया करायची आहे. चमच्याच्या सहाय्याने आपण बघा इथे स्मॅश करत आहोत. आणि खजूर घेतानाच आपण इथे नरम असे घेतलेले आहेत. मऊ एकदम लुसलुशीत असे हे खजूर आहेत. त्यामुळे ते जसे गरम होतील तसे लगेचच नरम होतात आणि स्मॅश होण्यासुद्धा मदत होते. आता इथे तुम्ही बघू शकताय, खजुराचा एकदम असा लगदा तयार झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि एक 4 ते 5 मिनिट व्यवस्थित आपण याच्यामध्ये परतवून घेऊया. पूर्ण ड्रायफ्रूट्स आहेत ते खजुरामध्ये मिक्स होतील. बघा, बनवायला सोपी आहे ना. फक्त खजूर आणि ड्रायफ्रूट्स आणि फक्त खजूर बारीक करण्याची मेहनत, सोलण्याची मेहनत, बाकी चविष्ट आणि पौष्टिक अशी ही बर्फी ते तयार होते. आता याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा वेलची पावडर घालून घेते, म्हणजे सुगंध छान येईल. एकदम बाहेर मिळते एकदम तशी परफेक्ट ही ड्रायफ्रूटची बर्फी घरी तयार होते. आता पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. 1 मिनिटभर गॅसवरती आता ठेवून देऊ. आता बघा, इथे थोडंसं मिश्रण मी हातामध्ये घेऊन तुम्हाला दाखवत आहे. त्याचा गोळा होत आहे, म्हणजे हे परफेक्ट इथं मिश्रण तयार झालं आहे. गॅस बंद करूया आणि हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढल्यानंतर 4 ते 5 मिनिट हे थंड होऊ देऊया. थंड झाल्यानंतर याचे रोल बनवून घेऊ, कारण हे मिश्रण गरम आहे त्यामुळे हाताला चटका लागू शकतो. तर 4 ते 5 मिनिटानंतर हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आणि आता ह्या मिश्रणाचा आपण गोळा करून घेऊ आणि त्याचे रोल बनवून घेऊया. एकच रोल तुम्हाला मोठा करायचा असेल तर करू शकता. मी इथे छोटे छोटे असे 3 रोल बनवून घेतले आहेत.
बघा हातामध्ये सुद्धा घेतल्यानंतर तुम्हाला लगेचच जाणवेल. असे तुम्ही लाडू सुद्धा बनवू शकताय. जर तुम्हाला बर्फी बनवायची नसेल तर लाडू सुद्धा असे बनवून तुम्ही खाऊ शकताय. तर इथे मी आता पोळपाटावर घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे रोल व्यवस्थित करून घेऊ, म्हणजे एकसारखे ते बनले जातील. आता इथे सगळे रोल मी तयार करून घेतलेत. आता आपण हे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. त्याआधी आपण जी खसखस भाजून घेतली होती ती याच्यामध्ये घालून घेऊया आणि पूर्ण रोलला वरतून आपण ही घोळवून घेऊ, म्हणजे पूर्ण रोलला खसखस ही लागली जाईल आणि दिसायला सुद्धा ॲट्रॅक्टिव्ह अशी ही दिसेल. बघा किती छान रोल हे दिसत आहेत. आता हा प्रत्येक रोल आपण हातामध्ये घेऊन व्यवस्थित हा प्रेस करून घेऊया, म्हणजे जी काही खसखस आपण ही वरतून लावली ती व्यवस्थित चिकटली जाईल. आता इथे बटर पेपर घेतलेला आहे. बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेऊया आणि जे आपण रोल बनवले ते याच्यामध्ये आपण गुंडाळून ठेवून देऊ. आता हे रोल आपण फ्रीजमध्ये 1 तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. जास्त वेळ लागत नाही, अर्ध्या तासामध्ये होऊन जातात. पण जर सेट नाही झाले तर तुम्ही अजून जास्त वेळ तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर ते तिन्ही रोल बनवून घेतलेत. 1 तासाभरानंतर तुम्ही बघू शकताय. आता आपण हे रोल उघडून बघूया. बघा रोलला खसखस सुद्धा व्यवस्थित चिकटलेली आहे, अजिबात पडत नाही आहे. तर आता आपण हे रोल कट करून घेऊया. रोल कट करत असतानाच जाणवतंय की बाहेर जशी मिळते तशीच बर्फी आज आपण घरी बनवली आहे. आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकताय त्याचं. बर्फी एकदम एकसारखी व्यवस्थित कट केल्यानंतर बघा किती छान दिसत आहे. साखर किंवा गूळ न वापरता एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने ही आपण बर्फी घरीच बनवली आहे. ज्या आकारामध्ये हवी आहे त्या आकारामध्ये तुम्ही ते कट करून घेऊ शकताय. तरी ते सगळ्या बर्फी मी कट करून घेतलेत. एकदम पौष्टिक अशी ही ड्रायफ्रूटची बर्फी उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकताय. खजूर आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत, उपवासाला सुद्धा ही बर्फी चालते. दिसायला एकदम भारी आणि पौष्टिक अशी ड्रायफ्रूटची बर्फी कशी झाली ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा. लहान मुलं सहसा ड्रायफ्रूट्स खायला कंटाळा करतात किंवा खजूरसुद्धा ते आवडीने खात नाहीत. तर अशा वेळेला ॲट्रॅक्टिव्ह अशी दिसणारी ही खजुराची बर्फी तुम्ही बनवून त्यांना नक्की देऊ शकता. मुलं आवडीनं खातील आणि पौष्टिक अशी ही खजुराची बर्फी कोणाला आवडणार नाही, सर्वांनाही आवडेल. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.